नमस्कार. मी प्रणय सर आपलं सर्वांचे स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 20 डिसेंबर 2020 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वाची न्यूज कव्हर झाले आहेत. पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे 5 पिकांबाबत मोदींचा दावा विसंगत, MSP सूत्रांची दोन्ही राजवटीत अंशतः अंमलबजावणी. MS स्वामीनाथन आयोगाने सुचवलेल्या सूत्रानुसार कृषी उत्पादनांचे 1.5 किमान आधारभूत मूल्य म्हणजे MSP आपल्याच सरकारने निश्चित केलं असा दावा केला कोणी? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. आता आपण बघून घेऊया की MS स्वामीनाथन हा जो कमिशन होता यांनी ॲक्च्युअलमध्ये कुठले कुठले रेकमेंडेशन्स दिले होते. MS स्वामीनाथन कमिशन हा खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. MS स्वामीनाथन कमिशन जे आहे त्यालाच दुसरं नाव काय आहे तर नॅशनल कमिशन ऑन फार्मर्स. काय नाव आहे त्याचं दुसरं? नॅशनल कमिशन ऑन फार्मर्स. ठीक आहे, 2004 ते 2006 याचा दरम्यान MS स्वामीनाथन जो कमिशन होता त्यांनी अभ्यास केला. आता हा जो कमिशन होता तो अस्तित्वात कधी आला होता तर 18 नोव्हेंबर 2004. कधी? 18 नोव्हेंबर 2004 रोजी नॅशनल कमिशन ऑन फार्मर्स म्हणजेच MS स्वामीनाथन कमिशन हा अस्तित्वात आला होता. त्याचे चेअरपर्सन कोण होते तर ते MS स्वामीनाथन होते. या कमिशनने 5 रिपोर्ट दिले. ठीक आहे, या कमिशनने किती रिपोर्ट दिले? 5 रिपोर्ट दिले. आणि शेवटचा आणि फायनल रिपोर्ट जो होता तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तो कधी सबमिट करण्यात आला होता तर तो 4 ऑक्टोबर 2006 रोजी सबमिट करण्यात आला होता. ठीक आहे, आता या 5व्या रिपोर्टमध्ये काय काय रेकमेंडेशन्स आहेत ते आपल्याला बघून घ्यायचे आहेत, कारण हा 5वा रिपोर्ट जे आहे ते फार्मर्स जोडी रिलेटेड आहेत करणं. ओके, आता 11वा जो पंचवार्षिक योजना होती, ठीक आहे, 11वी जी पंचवार्षिक योजना होती त्याचा ध्येय काय होता तर फास्टर अँड मोर इन्क्लुसिव्ह ग्रोथ. म्हणजे काय? जलद आणि शाश्वत विकास. ठीक आहे, हा 11वी पंचवार्षिक योजना जी होती त्याच्या उद्दिष्ट होता आणि या उद्दिष्टाला लक्षात ठेवूनच MS स्वामीनाथन यांनी रेकमेंडेशन दिले. ओके, आता उद्दिष्ट काय काय होते MS स्वामीनाथन कमिटीचे ते आपण बघून घेऊ. सर्वात पहिला जो उद्दिष्ट होता तो होता मीडियम टर्म स्ट्रॅटेजी बनवायची. ठीक आहे, काय करायचं? मीडियम टर्म स्ट्रॅटेजी बनवायची. कशाविषयी तर खाद्य आणि पोषक तत्वे या 2 विषय घेऊन आपल्याला मीडियम टर्म स्ट्रॅटेजी बनवायची की ज्याच्याकरून काय होईल तर आपल्याला युनिव्हर्सल फूड सिक्युरिटी, ठीक आहे, युनिव्हर्सल फूड सिक्युरिटी हे मिळवता येईल. ओके, त्यानंतर जे आपलं फार्मिंग सेक्टर आहे तिथे उत्पादनता तसंच त्याची प्रॉफिटेबिलिटी, ठीक आहे, म्हणजे आवक आणि शाश्वत विकास हे करणे. ओके, म्हणजे काय तर एनहान्स प्रोडक्टिव्हिटी, प्रॉफिटेबिलिटी अँड सस्टेनेबिलिटी. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादन, प्रॉफिटेबिलिटी म्हणजे आवक आणि सस्टेनेबिलिटी म्हणजे शाश्वत विकास. ठीक आहे, शाश्वतता आली पाहिजे कशामध्ये तर फार्मिंग सिस्टममध्ये. त्यानंतर तिसरं काय त्यांचं ध्येय होता तर जे काही फार्मर्स आहेत ना, फार्मर्सना पैसे अवेलेबल व्हायला पाहिजे पटापटा. आता कसं आहे की एक सीझन संपली, ठीक आहे, आणि पटकन आपलं दुसरं सीझन येतं, मग तिथे आपल्याला हे खाद्य म्हणजे बियारण वगैरे आणावं लागते. बियारण झालं, रसायन झालं, मग त्यासाठी पैसा लागतो ना. परंतु आत्ता जर सीझन संपली आहे त्यातलं जो आपण शेतीमाल बाहेर काढला आहे तर त्याला विकायला टाईम जातो. मग तोपर्यंत काय बसून राहायचं का? ठीक आहे, मग अशा वेळेला लोन्स वगैरे अवेलेबल होईल फार्मरला तर त्याची खूप जास्त त्यांना मदत होते. ठीक आहे, मग तेच सांगितलं गेलं. तिसरं ध्येय त्यांना काय सांगितलं गेलं की बाबा तुम्हाला रुरल क्रेडिट म्हणजे गाव पातळीवरती तुम्हाला फार्मरला कसा पैसा अवेलेबल करवता येईल त्याच्यावरती आम्हाला गाईडलाईन प्रोव्हाइड करायची आहे करणं. ओके, तसंच जे आपले शेती आहे कुठे कुठे तर डोंगराळ भागामध्ये किंवा समुद्र किनाऱ्याच्या भागामध्ये, तसंच जिथे अरिड आणि सेमी अरिड रिजन आहे म्हणजे जिथे पाऊस खूप जास्त कमी होतो किंवा ज्याला आपण ड्रायलँड फार्मिंग म्हणतो. ठीक आहे, जिथे पावसाच्या पाण्यामुळे शेती होत नाही किंवा पावसाचं पाणी 12ही महिने अवेलेबल नसतो, मग अशी जी शेती आहे मग त्याच्यासाठी रेकमेंडेशन द्यायचे तर की तिथे आपल्याला कुठले स्पेशल प्रोग्राम हे लॉन्च करता येतील करणं. तसंच जे फार्मिंग सेक्टर आहे त्याला इतर जे आंतरराष्ट्रीय जे देश आहेत तिथं ज्या जो फार्मिंग सेक्टर आहे त्याच्याशी आपल्याला कसं काय कॉम्पिटिटिव्ह बनवता येईल. ओके, म्हणजे काय तर आपल्याला कॉम्पिटिशन इन्क्रीज करायचं आहे कोणाजोडी तर जे ग्लोबल लेवलवरती जे इंटरनॅशनल लेवलवरती जे देश वगैरे आहेत त्यांचा जोडी. ओके, की ज्याचं करून की आपला माल जास्त विकला जाईल ना बाहेर, मग त्याच्यावरती आम्हाला सजेशन द्या की ते कसं करता येईल करणं. तसंच इंटरनॅशनल मार्केटमध्ये जर एखाद वेळी जे खाद्यपदार्थाचे जे शेतीमाल आहे आपलं, ठीक आहे, त्याचे जे प्राईस कमी झाले मग त्यावेळेस आपण फार्मर्सना कशी सिक्युरिटी प्रोव्हाइड करू शकतो
मग त्याच्याविषयी तुम्ही आम्हाला सल्ला सूचन द्या. तसंच शेवटचं काय होतं तर ॲग्रिकल्चरला सस्टेनेबल कसं काय बनवता येईल आणि त्याच्यामध्ये जी काही आपली पंचायती राज इन्स्टिट्यूशन आहे, पंचायती राज जे सिस्टम आहे त्याचा पार्टिसिपेशन हा कसा वाढवता येईल त्याच्यावरती रेकमेंडेशन्स द्यायचे होते. ओके, तर एवढे उद्दिष्टे होते कोणाचे, एम एस स्वामीनाथन कमिटीचे. आता एम एस स्वामीनाथन कमिटीने काही शिफारस दिले. पहिली शिफारस त्यांनी दिली की फार्मर्सचा जो डिस्ट्रेस असतो, म्हणजे फार्मर जे नुकसानीमध्ये जातो किंवा डिस्ट्रेस म्हणता कसं येईल त्याला, ओके, फार्मर जोडी काही काही इश्यू आहेत, ठीक आहे. तर त्याच्याविषयी सांगताना त्यांनी काय सांगितलं की त्याचे मेन रिझन्स कुठले कुठले आहे. सर्वात पहिला तर आपण जे लँड रिफॉर्म्स आणले होते त्याचा एजेंडाच आपला क्लिअर नव्हता आणि तो सक्सेसफुली झाले नाही लँड रिफॉर्म. ठीक आहे, आपण सांगितलं सीलिंग आणू, सर्वांना डिस्ट्रीब्युशन करू, पण तो काही सक्सेसफुल झाला नाही. दुसरं, पाणी ती कमतरता आणि पाण्याची क्वालिटी. आपण एवढे मोठे बोर वगैरे मारले, खूप खालीपर्यंत गेलं, पाणी काढायचा प्रयत्न केला, परंतु आता पाण्याची जी पातळी आहे ती खूप कमी होत चालली आहे. ओके, मग त्यामुळे जो आपला जो फार्मर आहे, जो शेतकरी आहे, त्याला टेन्शनमध्ये येतो आहे, कारण डिस्ट्रेसमध्ये जातो येतो. ओके, तसंच इंडियामध्ये टेक्नॉलॉजी आपण यूज नाही करत जास्त. जे फार्मर्स आहे, जे शेतकरी आहेत, त्यांना टायमावरती हे पैसा भेटत नाही. ओके, तसंच मार्केटिंगमध्ये गेला तर मार्केटिंगमध्ये त्याच्याकडे अपॉर्च्युनिटीज नाही आहेत तेवढे, आणि त्याला जो कॉम्पिटेटिव्ह प्राईस जो भेटला पाहिजे तो भेटत नाही, आणि त्यामुळेच आपण काय आणलं होतं, APMC आणलं होतं. ओके, आणि APMCमध्ये काय चेंजेस करायचे त्याची रेकमेंडेशनसुद्धा स्वामीनाथनने दिलेले आहेत, ते आपण पुढे बघणार आहोत. ओके, लँड रिफॉर्मवरती त्यांनी काय काय सांगितलं ते आपण बघून घेऊ. लँड रिफॉर्म जेव्हा त्यांनी त्यांच्यासमोर आलं, ठीक आहे, आता बघा 1991-92 या सालामध्ये त्यांनी अभ्यासगट त्यांनी म्हणजे हा एक इयर कन्सिडर केलं, 91-92. ठीक आहे, तर तेव्हा त्यांना समजलं की अर्ध्यापेक्षा जास्त जे खालचे लोक आहेत ना, खालचे शेतकरी आहे ना, त्यांच्याकडे फक्त आणि फक्त 3% जमीन आहे. ठीक आहे, शेवटचे जे 50% शेतकरी आहेत त्यांच्याकडे 3% जमीन आहे, आणि वरचे जे 10% आहेत ना, वरचे जे 10% त्यांच्याकडे 54% एवढी जमीन आहे. ओके, तर हे आपल्याला काय दाखवते, हे आपल्याला तफावत दाखवते की शेतकरीमध्ये पण हे गट झालेत. जे लहान शेतकरी आहेत त्याचे म्हणजे 50% जे शेतकरी आहेत जे खालच्या स्तराला येतं त्यांच्याकडे फक्त 3% जमीन आहे, आणि वरचे जे 10% शेतकरी त्यांच्याकडे 54% एवढी जमीन आहे. ओके, आता इथे तुम्हाला लँडचं जे डिस्ट्रीब्युशन होतं त्याच्याविषयी माहिती दिली गेली, तुम्ही ते वाचून घ्या. ओके, आता आपण बघू रेकमेंडेशन काय काय दिलं. तर रेकमेंडेशनमध्ये पहिला रेकमेंडेशन होता की जी काही सरप्लस आणि वेस्टलँड जमीन आहे, वेस्टलँड म्हणजे ज्याच्यावरती उत्पादन होत नाही आहे, अशी जी जमीन आहे त्याला आधी डिस्ट्रीब्यूट करून टाका. ठीक आहे, फटाफट डिस्ट्रीब्यूट करा, लोकांना द्या की ज्याच्यावरनं ते उत्पादन स्वतःचं काहीतरी मिळू शकणार करणं. दुसरं, जिथे काही ॲग्रिकल्चर होतं आहे आणि फॉरेस्ट आहे तशी जी जमीन आहे त्याला कॉर्पोरेट सेक्टरचा हाती देऊ नका. ठीक आहे, प्रायमरी ॲग्रिकल्चर लँड जिथे शेती होतं आहे आणि जे फॉरेस्टची जागा आहे त्याला कॉर्पोरेट सेक्टर्स जे आहेत त्यांच्या हातात देऊ नका. ओके, आणि दिलं तर फक्त आणि फक्त ॲग्रिकल्चर सेक्टरशी रिलेटेड जर काही काम करणार असेल तरच द्या. नॉन ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी त्यांना जरा पण ती जमीन ट्रान्सफर करू नका. ओके, त्यानंतर जे काही चरवाहे वगैरे असतात, जे स्वतःचे मेंढीपालन वगैरे करतात, त्यांना ते चारण्यासाठी त्यांची जी गाय, म्हैस किंवा बकरी वगैरे असते, ठीक आहे, तर त्यांना चरवायला न्यावं लागते ना, मग त्यासाठी त्यांना राईट्स द्या की ते जंगला वगैरेमध्ये जाऊन किंवा एखादं ओपन लँड आहे मग तिथे जाऊन ते त्यांच्यासाठी ग्रेझिंगची ॲक्टिव्हिटी परफॉर्म करू शकणार म्हणून. ओके, नॅशनल लँड यूज ॲडवायझरी सर्व्हिस ही एक प्रस्थापित करा. काय बरं, नॅशनल लँड यूज ॲडवायझरी सर्व्हिस, की त्याच्यामुळे फायदा काय होईल तर लँड यूज कसा करायचा ते लोकांना सूचना देता येईल त्याच्या माध्यमातून. ठीक आहे, तसंच जी मिटेरोलॉजिकल ऑब्झर्वेशन्स आहेत, मिटेरोलॉजिकल म्हणजे हवामान विभागातले जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत त्याच्याविषयी आपल्याला अंदाज बांधता येईल. तसंच मार्केटिंग फॅक्टर्स जे आहेत त्याच्यावर सुद्धा आपल्याला फोकस करता येईल. ओके, म्हणजे ही जी एक सर्व्हिस आहे ते फक्त आणि फक्त फार्मर्स आणि फार्म प्रोड्यूस म्हणजे शेतीमाल याच्या विषयावरतीच लक्ष ठेवून असेल. ठीक आहे, आता कुठली एका डेडिकेटेड सर्व्हिस नाही आहे फार्मिंग सेक्टरसाठी. आता कसं IAS म्हटलं का ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस झाला, IPS म्हटलं का पोलीस सर्व्हिस झाला, तसंच आपल्याला लँड रिलेटेड एकही अशी सर्व्हिस नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे ज्याला जसं म्हणत येते तसं तर काम करतात. ओके, त्यानंतर जे आपलं
ॲग्रिकल्चर लँडचा आपण जो सेल करतो, ठीक आहे, एखादा जर आपण ॲग्रिकल्चर लँड विकतो, मग त्याच्यासाठी काही क्रायटेरिया ठेवा की तो कशासाठी यूज करणार आहे. जर त्याचं यूज हे योग्य असेल तरच तो लँडला ट्रान्सफर करा, ठीक आहे. त्यानंतर जो बायर आहे तो काय करतो आहे, कारण त्याची काय कुठल्या कॅटेगरीमधनं तो येतो आहे, तर हे सर्व मानकं डिसाईड करा आणि त्यानंतर तुम्ही ते लँड जे त्याला सेल करा. कारण ॲग्रिकल्चर लँड जर तुम्ही सेल केली तर त्याच्यामुळे खूप जास्त इम्पॅक्ट हा जो सेलर आहे त्याच्यावरती होऊ शकतो, कारण त्याचा एका प्रकारे लाईव्हलीहूड निघून जाऊ शकतो, ठीक आहे. मागील ते सर्व गोष्टींवरती स्टडी करा की बाबा नक्की त्याला विकायची गरज आहे का, विकल्यानंतर त्याचा काय उपयोग होणार आहे, ठीक आहे. म्हणजे काय सांगितलं एका प्रकारे, तर ॲग्रिकल्चर लँडचा जो सेल आहे किंवा जो व्यवहार आहे त्याला रेग्युलेट करा. ओके. आता इरिगेशन म्हटलं, इरिगेशन म्हणजे आपण जे शेतीमध्ये पाणी पुरवठा वगैरे करतो, ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय काय त्यांनी अभ्यास केला आणि काय काय रेकमेंडेशन्स दिले ते आपण बघून घेऊया. तर सर्वात पहिला रेकमेंडेशन काय होतं त्यांनी, की प्रत्येकाला इक्विटेबल ॲक्सेस द्या पाण्याचा, ठीक आहे, की प्रत्येकाला पाणी भेटलं पाहिजे. असं असतं आपल्या इथे की एकाच जागेवरती बघितलेलं खूप पाणी आहे, लोक म्हणजे अक्षरशः फवारे वगैरे लावतात तिथे, ठीक आहे. परंतु दुसऱ्या जागेला बघितलं तर त्यांच्याकडे ते शेतमालाला जे पूरक पाणी असलं पाहिजे तेवढंसुद्धा देऊ शकत नाही ते. ओके. मग काय करायचं, प्रत्येकाला इक्वल ॲक्सेस द्यायचा पाणीचा. दुसरी रेकमेंडेशन काय दिली त्यांनी, की रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय, तर पावसाचा जो पाणी आहे त्याला स्टोअर करा आणि त्याचा जास्त उपयोग करा. बोरवेल वगैरे मारू नका, कारण त्याच्यामुळे काय होते, तर जे आपली पाण्याची जी पातळी आहे ती अजून जास्त खाली होत जात चालली आहे. ओके. मग फ्युचरमध्ये ते कोणालाही यूज होणार नाही. मग आत्तापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग करा आणि त्यासाठी मिलियन वेल रिचार्ज प्रोग्राम, काय बरं, मिलियन वेल्स रिचार्ज प्रोग्राम हे इम्प्लिमेंट करा. ओके. तसंच जे अजून त्यांनी काय सांगितलं, तर मायनर इरिगेशन आणि ग्राउंड वॉटर रिचार्जसाठी हे स्कीम्स वगैरे आणा. ओके. आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. मायनर इरिगेशन जे आहेत ते आणि ग्राउंड वॉटर रिचार्ज याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. ओके. हे कुठं सांगितलं गेलं, तर 11 5 प्लॅनमध्ये त्यांनी सांगितलं की बाबा तिथे हे सर्व ॲड करून घ्या करणं. ओके. त्यानंतर ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटीविषयी त्यांनी काय काय रेकमेंडेशन्स दिले ते आपण बघून घेऊ. ओके. तर पहिलं जे रेकमेंडेशन होतं ते होतं की पब्लिक इन्व्हेस्टमेंट म्हणजे गव्हर्नमेंटचा जो इन्व्हेस्टमेंट आहे तो वाढवा. कुठे कुठे, तर इरिगेशन रिलेटेड जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिथे, त्यानंतर ड्रेनेज, लँड डेव्हलपमेंट, वॉटर कन्झर्वेशन, रिसर्च डेव्हलपमेंट, रोड कनेक्टिव्हिटी, तर हे जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये पब्लिक इन्व्हेस्टमेंट वाढवा. पब्लिक इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर सरकारने स्वतः खर्च केला पाहिजे त्याच्यामध्ये. ओके. तसंच लॅबोरेटरीज जे असतात त्यांचं एक नेटवर्क डेव्हलप करा, जे काय करतील, जे सॉईलची टेस्टिंग करतील. ओके. सॉईल म्हणजे माती, तर मातीची टेस्टिंग करण्यासाठी लॅबोरेटरीज जे आहे त्यांचं एक नेटवर्क डेव्हलप करा, की ज्याच्यामुळे आपल्याला समजणार की बाबा जी आपली माती आहे त्याच्यामध्ये कुठले तत्त्व आहेत त्यांची कमतरता आहे आणि तेवढंच प्रमाणात आपण ते जे रासायनिक खतं वगैरे आहे ते त्याच्यामध्ये वापरू शकतो. कारण खूप जास्त वापर जे आपलं रासायनिक खत असतं त्याचा खूप जास्त वापरमुळे काय होतं, तर जी उत्पादन क्षमता आहे मातीची ते खूप जास्त कमी होत जाते. ओके. तसंच कन्झर्वेशन फार्मिंग हे एक टाईप आहे, ठीक आहे. एक टाईप आहे कसलं, तर शेतीचं, काय बरं, कन्झर्वेशन फार्मिंग, तर त्याला प्रमोट करा. आता त्याच्यामुळे काय होईल, तर सॉईलची जी हेल्थ आहे तसंच वॉटरची जी क्वालिटी आहे त्याला आपल्याला मेंटेन करता येईल. ओके. ते अजून जास्त डिग्रेड होणार नाही. त्यानंतर क्रेडिट आणि इन्शुरन्सविषयी त्यांनी काय काय सजेशन्स दिले ते आपण बघून घेऊ. तर सर्वात पहिला जो सजेशन आहे तो आहे फॉर्मल क्रेडिट सिस्टम जो आहे त्याला अजून जास्त एक्सपांड करा, की ज्याच्या माध्यमातून काय, जे काही गरीब आणि खूप जास्त जरूरतमंद हे जे शेतकरी आहेत त्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. ओके. तसंच जे आपण क्रॉप लोन देतो आहे म्हणजे शेतीसाठी जे आपण लोन देतो आहे त्याचा मॅक्झिमम रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो 4% एवढाच ठेवा, त्यापेक्षा जास्त रेट ऑफ इंटरेस्ट देता कामा नये. ओके. डेप्ट रिकव्हरीसाठी म्हणजे एखाद्याला जर आपण लोन दिली आहे तर त्याची परतफेड करण्यासाठी त्याला मोराटोरियम द्या. मोराटोरियम म्हणजे काय, त्याला एक्स्ट्रा टाईम द्या. एक्झाम्पल देतो, आता समजा मी 1 लाखाची लोन दिली होती आणि सांगितलं की बाबा तुला 10 वर्षामध्ये त्याला कंप्लीट करायचे, 10च्या जागी 15 वर्ष द्या, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल, तर फार्मरवरती स्ट्रेस येणार नाही. 15 वर्ष आहे ना, जास्त टाईम आहे, आरामात देऊ, छोट्या छोट्या हप्त्याने देऊ आपण, ठीक आहे. तसंच जर कुठे आपत्ती वगैरे आली असेल, कॅलॅमिटीज वगैरे आली असेल तर तिथे इंटरेस्टवरती वेवियर्स द्या, ठीक आहे.
मुद्दलवरती नाही, इंटरेस्टवरती जो व्याज देणार आहे त्याला माफ करून टाका करणं. ओके. तसंच ॲग्रिकल्चर रिस्क फंड बनवा. आता ॲग्रिकल्चर रिस्क फंडच्या माध्यमातून काय होईल, तर कुठे नैसर्गिक आपत्ती आली असेल तर तिथे आपल्याला फार्मरला मदत करण्यामध्ये हे उपयोगी येईल. काय? ॲग्रिकल्चर रिस्क फंड. ओके. तसंच किसान क्रेडिट कार्ड ही जी स्कीम आहे ते त्याच्यामध्ये विमेन फार्मर जे आहेत, ठीक आहे, जे महिला शेतकरी आहेत त्यांनासुद्धा इन्क्लूड करा. त्याच्या माध्यमातून काय होईल, तर त्यांचं नावावरती हे जे जमिनीचे कागदपत्र आहेत तिथे ते जॉईंट कोलेटरल म्हणून राहतील. ओके. जॉईंट कोलेटरल म्हणजे काय, तर जमिनीचा जो अधिकार आहे त्याच्यामध्ये महिलांना सुद्धा सामील करण्यात येईल. ओके. तसंच नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी, क्रॉप, लाईव्हस्टॉक आणि ह्युमन हेल्थ. काय काय? शेतीमाल, तसंच जे आपले जनावर असतात ते, आणि माणसाचं आरोग्य, या तिघांनाही इंटिग्रेट करा आणि एक इन्शुरन्स पॅकेज काढा. म्हणजे या तिघांपैकी कोणालाही जर त्रास झाला तर त्याच्यावरती इन्शुरन्स आपल्याला भेटेल करणं. ओके. त्यानंतर पुढे काय पुढे त्यांनी सांगितलं की क्रॉप इन्शुरन्स जे आहे, क्रॉप इन्शुरन्स जे आहे त्याची जी सीमा आहे त्याला अजून जास्त वाढवा आणि त्याच्यामध्ये प्रति एक क्रॉप याला सामील करून घ्या. ज्याच्यामुळे काय होईल, कुठलाही क्रॉप असू द्या, जर तो फेल झाला तर त्याच्यावरती त्या व्यक्तीला किंवा त्या शेतकरीला हा इन्शुरन्सचा लाभ भेटेल करणं. तसंच त्याचे जे प्रीमियम्स आहेत इन्शुरन्सचे त्याला कमी करा. आणि रुरल इन्शुरन्स डेव्हलपमेंट फंड, काय बरं, रुरल इन्शुरन्स डेव्हलपमेंट फंड हा क्रिएट करा, म्हणजे याला अस्तित्वात आणा. त्याच्यामुळे काय होईल, तर आपल्याला रुरल इन्शुरन्सची जी सीमा आहे त्याला गावोगावीपर्यंत पोचवण्यामध्ये मदत होईल. ओके. लाईव्हलीहूड म्हणजे आवक इन्क्रीज करण्यासाठी आणि त्याला शाश्वत बनवण्यासाठी काय काय करावं लागेल, तर फिनान्शियल सर्व्हिसेसला प्रमोट करा, इन्फ्रास्ट्रक्चर बांधा, ह्युमन डेव्हलपमेंट, ॲग्रिकल्चर आणि बिझनेस डेव्हलपमेंट याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आणा. ओके. आता बिझनेस डेव्हलपमेंट सर्व्हिसेसमध्ये काय काय येते ते लक्षात घ्या. तर आपल्याला प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल ते, लोकल व्हॅल्यूमध्ये म्हणजे लोकल व्हॅल्यू चेन ॲडिशन, ठीक आहे, म्हणजे एखादा जर क्रॉप वगैरे आहे तर त्याची उपयोगिता अजून कशी वाढवता येईल, त्याच्यामध्ये अजून काय काय ॲड करता येईल, ठीक आहे, त्याला व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट आपण म्हणतो करणं. ओके. त्यानंतर अल्टरनेट मार्केट लिंकेजेस वगैरे प्रोव्हाइड करा. या मार्केटमध्ये नाही तर दुसऱ्या मार्केटमध्ये जाऊन तो विकू शकेल अशा प्रकारे लिंकेजेस आणा. ठीक आहे. तसं इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट सर्व्हिसेसना जास्त प्रायोरिटी द्या. आता इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट सर्व्हिसेस म्हणजे काय, तर आपण म्हणतो ना फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स, तसंच सेल्फ हेल्प ग्रुप, वॉटर युजर असोसिएशन, तर यांना जास्त प्रायोरिटी द्या, यांना पुढे आणवा, म्हणजे यांना पुश करा की बाबा तुम्ही स्वतःला डेव्हलप करणं. ठीक आहे. तसंच आता फूड सिक्युरिटीमध्ये आपण बघून घेऊ. फूड सिक्युरिटीमध्ये काय काय त्यांनी रेकमेंडेशन्स दिले. त्याआधी 2004 आणि 2005च्या सालामध्ये 28% जे पॉप्युलेशन होता ते आपलं BPL होतं. ठीक आहे. BPL म्हणजे काय, तर बिलो पॉवर्टी लाईन, हा एक आकडा आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता त्याच्याविषयी त्यांनी काय काय रेकमेंडेशन्स दिलं ते आपण बघू. सर्वात पहिला होतं ते पहिलं जे आहे ते कुठे गेलं, ओके, पहिलं जे आहे ते होतं की आपल्याला जी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे ना त्याला गावोगावीपर्यंत पोचवायची गरज आहे. ओके. काय बरं, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम जो आहे त्याला युनिव्हर्सलाइज करायची गरज आहे, ते करा. आणि त्याचा मागचा जो खर्च येईल ना तो GDP जो आहे आपला त्याचा 1% एवढाच असणार आहे. ठीक आहे, जास्त असणार नाही. मग त्याला पहिला तुम्ही इम्प्लिमेंट करा. दुसरं रेकमेंडेशन त्यांनी काय दिलं, तर दुसरं रेकमेंडेशन त्यांनी दिलं की पंचायत आणि लोकल बॉडीज यांना जबाबदारी द्या की जे न्यूट्रिशन सपोर्ट प्रोग्राम वगैरे आहे, ठीक आहे, काय बरं, मी न्यूट्रिशनल सपोर्ट प्रोग्राम वगैरे जे आहे त्याची डिलिव्हरी जी आहे ते योग्य प्रमाणात होतं आहे की नाही त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी. ओके. तर लक्ष ठेवायची जबाबदारी कोणावरती द्यायची आपल्याला, पंचायत आणि लोकल बॉडीजवरती. ओके. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं की याच्या माध्यमातून म्हणजे PDS झाला, त्यानंतर न्यूट्रिशनल सपोर्ट झाला, ही जे स्कीम्स आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला मायक्रो न्यूट्रिएंट डेफिशियन्सी आणि त्याच्यामुळे होणारा हिडन हंगर, ठीक आहे, हिडन हंगर आणि मायक्रो न्यूट्रिशन डेफिशियन्सी याला कमी करायची गरज आहे. आणि ते आपण कसं करणार, तर आपण फूडला फोर्टिफाय करणार, म्हणजे त्याच्यामध्ये जे पोषक सत्व आहेत त्यांना अजून जास्त वाढवणार. ठीक आहे. त्यानंतर अजून काय सांगितलं, तर कम्युनिटी फूड अँड वॉटर बँक असे जे प्रोग्राम्स आहेत
त्यांना प्रस्थापित करा आणि त्यांना प्रमोट करा. आणि हे जे स्कीम तुम्ही प्रमोट करणार आहे कम्युनिटी फूड अँड वॉटर बँक, याच्यामुळे काय होणार आहे तर आपल्याला फूड स्टोरेज करता येईल आणि पाण्याची अवेलेबिलिटी जी आहे त्याला एन्श्योर करता येईल. तसंच ही जी स्कीम आहे त्याच्यामध्ये आपल्याला विमेन सेल्फ हेल्प ग्रुप यांची मदत घ्यायची आहे, त्यांच्या माध्यमातून याला अजून जास्त प्रमोट करा. ओके. तसंच जे स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्स आहेत त्यांची प्रोडक्टिव्हिटी, क्वालिटी आणि प्रॉफिटेबिलिटी हे वाढवण्यामध्ये मदत करा. ओके. आणि जे रूरल नॉन फार्म लाईव्हलीहूड इनिशिएटिव्ह आहेत त्यांना अजून जास्त प्रमोट करा आणि ते ऑर्गनाईज करा. नॉन फार्म म्हणजे काय तर शेतीच्या व्यतिरिक्त पण सुद्धा तुम्हाला लाईव्हलीहूड हे जनरेट करता येऊ शकतो, पण त्याच्याविषयी माहिती द्यावी लागेल ना. मग आपल्याला काय करावं लागेल, रूरल नॉन फार्म लाईव्हलीहूड इनिशिएटिव्ह जे आहेत ते ऑर्गनाईज करावे लागतील आणि त्याच्याविषयी लोकांना माहिती द्यावी लागेल. ओके. तसंच नॅशनल फूड गॅरंटी ॲक्ट जो आहे, ओके, त्याला फॉर्म्युलेट करा, म्हणजे त्याचं बनवा एक. ओके. आणि ह्याचंच रेकमेंडेशनच्या माध्यमातून आपण काय आणलं होतं तर नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट आणलं होतं. ओके, 2013मध्ये. तर ते फॉर्मेट करायला सांगितलं. तसंच त्यांनी अजून काही सांगितलं, जे आपलं वर्क फॉर फूड, ओके, म्हणजे कामासाठी तुम्हाला जेवण भेटेल असं, आणि एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम म्हणजे आज जे आपण मनरेगा म्हणतो ते असे स्कीम्स जे आहेत त्याला कंटिन्यू ठेवा. कारण त्याच्या माध्यमातून काय होईल तर जे व्यक्ती आहे त्याला नोकरी भेटेल, नोकरी भेटली तर पैसा येईल तर ते फूड जे आहे तो जास्त घेऊ शकतील आणि त्याचं कन्झम्पशन वाढेल तर डिमांड वाढेल आणि डिमांड वाढेल तर शेतीला परत बेनिफिट होईल. ठीक आहे. तर ही अख्खी सायकल आहे. ओके. त्यानंतर जे फार्मर सुसाईड आहेत त्याला कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, मग त्याच्याविषयी काय रेकमेंडेशन दिली होती त्यांनी ते बघून घेऊया आपण. पहिला जो रेकमेंडेशन होता तो होता की आपल्याला अफोर्डेबल हेल्थ इन्शुरन्स द्यायचं आहे आणि जे प्रायमरी हेल्थकेअर सेंटर्स आहेत त्यांना अजून जास्त चांगलं बनवायचं आहे. ओके. काय बरं, हेल्थ इन्शुरन्स जो आहे तो आपल्याला अफोर्डेबल रेटवरती प्रोव्हाइड करायचं आहे, म्हणजे एक सामान्य शेतकरीसुद्धा त्याला अफोर्ड करू शकतो. दुसरं काय सांगितलं की प्रायमरी हेल्थकेअर सेंटर्स आहेत त्यांना अजून जास्त चांगलं बनवायचं आहे. तसंच नॅशनल रूरल हेल्थ मिशन जो आहे त्याला सुसाईड हॉटस्पॉट्स जे आहेत, ओके, तिथे प्रायोरिटी बेसिसवरती इम्प्लिमेंट करायचं आहे. नॅशनल रूरल हेल्थ मिशन जे आहे तो जो सुसाईड हॉटस्पॉट आहेत म्हणजे जिथे जास्त लोक सुसाईड करतात अशी जी जागा आहे तिथे प्रायोरिटी बेसिसवरती आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. तसंच स्टेट लेवल फार्मर कमिशन्स जे आहे ते प्रस्थापित करायचे आहेत. स्टेट लेवलवरती फार्मर कमिशन जे आहे ते प्रस्थापित करायचे आणि तिथे फार्मर्स म्हणजे की शेतकरी आहेत त्यांना रिप्रेझेंट द्यायचा. त्याच्या माध्यमातून काय होईल तर फार्मर्स प्रॉब्लेम आपल्याला मांडता येतील करणं. तसंच जी काही मायक्रो फिनान्स पॉलिसीज आहेत त्यांना रिस्ट्रक्चर करायची गरज आहे. ओके. काय बोललो मी, जे मायक्रो फिनान्स पॉलिसीज आहेत त्यांना आपल्याला रिस्ट्रक्चर करायची गरज आहे की ज्याच्या माध्यमातून टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट आणि मार्केट हे सर्व जे एरियाज आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये कवर होतील. ओके. त्यानंतर आपण बघितलं की सर्व जेवढे काही क्रॉप्स होत आहेत त्या प्रत्येकाला क्रॉप इन्शुरन्स स्कीमचा अंतर्गत कवर करायची गरज आहे. आणि क्रॉप इन्शुरन्स स्कीम जेव्हा काही आपण राबवतो तेव्हा विलेज हा मेजरिंगसाठी युनिट असला पाहिजे, नाही की ब्लॉक म्हणजे काय तर नंबर ऑफ ग्रुप ऑफ म्हणजे जेवढे काही विलेजेसचा एक ग्रुप असतो त्याला एकत्रित करून आपण ब्लॉक बनवतो ना, मग ब्लॉक कन्सिडर नका करू, विलेज कन्सिडर करा. ठीक आहे. ही क्रॉप इन्शुरन्स स्कीम राबवताना. त्यानंतर सोशल सिक्युरिटी प्रोव्हाइड केली पाहिजे. ओके. आणि सोशल सिक्युरिटीमध्ये आपल्याला ओल्ड एज सपोर्ट आणि हेल्थ इन्शुरन्स या दोघांचाही समावेश असला पाहिजे. ठीक आहे. तसंच आपल्याला ॲक्विफर रिचार्ज आणि रेन वॉटर कन्झर्वेशन याला प्रमोट करायची गरज आहे. आणि वॉटर यूज प्लॅनिंग जे आहे त्याला डिसेंट्रलाइज करायची गरज आहे, म्हणजे त्याचं विकेंद्रीकरण करायची गरज आहे. कसं काय करता येईल तर पाणी पंचायतच्या माध्यमातून. मग पाणी पंचायतला अजून जास्त तुम्ही प्रायोरिटी द्या करणं. ओके. त्यानंतर आता क्वालिटी सीड आणि जे इनपुट्स लागतात शेतीसाठी ते इझिली अवेलेबल होईल योग्य ते समयला आणि योग्य ते जागेवरती, ते तुम्ही एन्श्योर करा. ओके. त्याच्याविषयी तुम्ही लक्ष द्या करणं. त्यानंतर पुढे लो रिस्क आणि लो कॉस्ट टेक्नॉलॉजी हे फार्मर्सना प्रोव्हाइड करा. लो रिस्क आणि लो कॉस्ट टेक्नॉलॉजी हे फार्मर्सना प्रोव्हाइड करा की ज्याच्या माध्यमातून काय होईल की त्यांचं जे इन्कम आहे ते अजून जास्त वाढेल.
ओके, प्रोडक्टिव्हिटी वाढेल ना, आणि त्याच्याच बरोबर काय होईल तर त्यांची इन्कमसुद्धा वाढेल. ओके, त्यानंतर मार्केट इन्सेंटिव्ह स्कीम्स जे आहेत त्याच्यावरती फोकस करायची गरज आहे. काय बरं, मार्केट इन्सेंटिव्ह स्कीम्स आहेत त्याच्यावरती फोकस करायची गरज आहे. आता याचा अर्थ काय तर मार्केट इंटरव्हेन्शन. ठीक आहे, इंटरव्हेन्शन म्हणजे मार्केटमध्ये ज्या क्रॉपची गरज आहे तेच फार्मर्सना सांगा ना, तुम्ही तेच ग्रो करा, की ज्याच्यामुळे काय होईल, आता डिमांड आहे ना, मग डिमांड आहे तर तुम्हाला त्याचा पैसासुद्धा चांगला भेटेल. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की ज्या भागामध्ये आता पाऊस होत नाही आहे तिथे आपण ऊस वगैरे लावून काय करणार. ठीक आहे, मग अशा वेळी गव्हर्नमेंटने सांगितलं पाहिजे ना फार्मर्सना की बाबा तुम्ही हे करू नका, त्याचं प्राईस चांगलं आहे मान्य आहे, पण बाबा ते उगणार आहे का तुमच्याकडे. ठीक आहे, मग तुम्हाला काय बेनिफिशियरी आहे ते क्रॉप तुम्ही तिथे ग्रो करा. ओके, हां, तसंच एक प्राईस स्टेबिलिटी फंड डेव्हलप करायची गरज आहे. त्याच्याने काय होईल तर जर समजा मार्केटमध्ये प्राईस फ्लक्च्युएशन झाले, म्हणजे कधी शेतमालाचा जो भाव आहे तो खूप जास्त कमी होतो. ठीक आहे, एम एस सीपेक्षा कमी खाली, म्हणजे एम एस पीपेक्षा सुद्धा ते खाली निघून जातो करणं. मग अशा टायमाला जे शेतकरी आहे त्याला एक रिलीफ देण्यासाठी प्राईस स्टेबिलिटी फंड एस्टॅब्लिश करा. ओके, म्हणजे प्रोडक्शन समजा 20 रुपयामध्ये प्रोडक्शन झालं आहे, पण तो मार्केटमध्ये विकायला गेला त्याला फक्त 15 रुपये भेटत आहे. अशा टायमाला काय करायचं, मग अशा टायमाला 5 रुपयाची जे भरपाई आहे ते या प्राईस स्टेबिलिटी फंडच्या माध्यमातून करा. ओके, असं रेकमेंडेशन होता. त्यानंतर जे फार्मर्स आहेत त्यांचे इंटरेस्टना प्रोटेक्ट करण्यासाठी, म्हणजे त्यांना इंटरनॅशनल जे क्रॉप्स आहेत त्यांचं जोडी कम्पिटिटिव्ह बनवण्यासाठी इम्पोर्ट ड्युटी लावा गरज पडली तर. समजा बाहेरून तांदूळ येते त्याचा भाव मार्केटमध्ये 10 रुपये आहे आणि आपला इथे जो उगतो आहे त्याचा 12 रुपये आहे. ठीक आहे, मग काय करा, याच्यावरती 2 रुपयाची इम्पोर्ट ड्युटी लावा, म्हणजे याचं प्राईस पण 12 होईल, आपण प्राईस 12 होईल. मग याच्यामुळे काय होईल, कॉम्पिटिशन वाढेल. ठीक आहे, याला तरी चांगलं असं सपोर्ट भेटेल करणं, नाहीतर 10मध्ये आलं असं हेच विकला गेलं असतं, आपला शेती मालाला कोणी भावसुद्धा दिला नसता. ठीक आहे, त्यानंतर विलेज नॉलेज सेंटर आणि ज्ञान चौपाल हे प्रस्थापित करा, की ज्याच्यामुळे काय होईल की आपले जे शेतकरी आहेत त्यांना शेतीविषयी माहिती देता येईल. ओके, आणि जे इथे शेतीमध्ये इन्कम जास्त होत नाही आहे तिथे नॉन फार्म लाईव्हलीहूड जे आहेत ते प्रोव्हाइड करा. नॉन फार्म म्हणजे शेती व्यतिरिक्त जे काही लाईव्हलीहूड प्रोव्हाइड करता येईल ते प्रोव्हाइड करा. ठीक आहे, तसंच पब्लिक अवेअरनेसचे कॅम्पेन राहावं, ज्याच्यामुळे काय होईल की एखादा व्यक्ती सुसाईड करणार आहे ते त्याच्या बिहेवियरनं कसं समजू शकते त्याच्याविषयी लोकांना माहिती द्या, की आपण त्याच्या माध्यमातून सुसाईड जे आहे ते प्रिव्हेंट करू शकतो किंवा त्याच्यामध्ये कमतरता आणू शकतो. ओके, आता फार्मरला कसं काय कम्पिटिटिव्ह बनवता येईल. ओके, आता कम्पिटिटिव्ह बनवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर आपल्याला जे कमोडिटी बेस्ड फार्मर ऑर्गनायझेशन्स आहेत. ठीक आहे, कमोडिटी बेस्ड फार्मर ऑर्गनायझेशन. कमोडिटी बेस्ड म्हणजे काय, एखादं गहू उगवतं आहे तर गहू उगवणारे सर्व जेवढे काही फार्मर्स आहेत, जेवढे काही शेतकरी, त्यांना एकत्र आणा आणि त्यांची एक ऑर्गनायझेशन बनवा, की ज्याच्या माध्यमातून काय होईल त्यांच्याकडे नेगोशिएशन्स पॉवर हे वाढेल करणं. ठीक आहे, ते सांगू शकतात नाही बाबा आम्ही एकत्र आलो आहे तर आम्ही 20 रुपये किलोमध्येच गहू विकणार. मजाक मारून जे काही विकत घ्यायला आलं असेल त्याला 20 रुपये किलोमध्येच घ्यावं लागेल. परंतु हे जर सेपरेट असते सर्व, ठीक आहे, इथे एक ए आहे, इथे बी आहे, इथे सी आहे, डी आहे, हा बोलेल मी 16मध्ये विकतो, हा बोलेल मी 15मध्ये विकतो, हा 14, हा 13. ठीक आहे, असं त्यांचे भाव पडू शकतात. परंतु हे एकत्र आलं तर काय होईल, त्यांना नेगोशिएशन्स पॉवर वाढतील करणं. ठीक आहे, त्यानंतर पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटवरती फोकस करा. पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय, तर आपल्याला कोल्ड स्टोरेज डेव्हलप करायचं झालं. ठीक आहे, त्यानंतर इतर जे फॅसिलिटीज वगैरे झाली, म्हणजे रोड लिंकिंग वगैरे झालं, तर याच्यावरती जास्त फोकस करायची गरज आहे. ओके, त्यानंतर MSP जो आहे त्याचा इम्प्लिमेंटेशनला इम्प्रूव्ह करा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, काय बरं, MSP जो आहे त्याचा इम्प्लिमेंटेशनवरती जास्त फोकस करा. ओके, त्यानंतर आपल्याला माहीत आहे की फक्त आपण पॅडी आणि व्हीट म्हणजे गहू आणि तांदूळ यालाच जास्त MSP देतो, तर गरज नाही आहे ना. इतर जे क्रॉप्स आहे, इतर जे शेतीमाल आहे त्यांनासुद्धा इथे इन्क्लूड करा ना, जसं की मिलेट्स झाले. ठीक आहे, आणि सिरियल्स झाले, तर यांनासुद्धा इन्क्लूड करा MSPमध्ये आणि त्यांनासुद्धा डिस्ट्रीब्यूट करा PDSच्या माध्यमातून. ठीक आहे, त्यानंतर हे बघा MSPवरची महत्त्वाची आपल्याला रेकमेंडेशन. MSP जे आहे ते 50% जास्त असलं पाहिजे. ठीक आहे, जे काही शेतमाल पिकवण्यामध्ये खर्च लागला आहे त्याच्या 50% जास्त असलं पाहिजे काय, MSP. ओके, तसंच मल्टी कमोडिटी एक्सचेंज जो आहे याला प्रस्थापित करा, ज्याच्यामुळे काय होईल तर फ्युचरमध्ये त्याचे किती प्राईस आपल्याला भेटू शकतात याचा एक अंदाज बांधता येईल. ओके, आणि जे आपले APMC आहे
ओके. APMCचा इलेक्ट्रॉनिक नेटवर्क डेव्हलप करा. आता आपल्याला माहिती आहे ई-नॅम, ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केटिंग, हा APMCचा इलेक्ट्रॉनिक फॉर्म आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये किती कमोडिटीज कवर करा, तर 93 एवढी कमोडिटीज कवर करणं. ओके. त्यानंतर स्टेट ॲग्रिकल्चर प्राईस मार्केटिंग कमिटी ॲक्ट, ठीक आहे, म्हणजे APMC जे आहे, तर APMCमध्ये काय करायला सांगितलं, APMCमध्ये चेंजेस आणायला सांगितले होते स्वामीनाथन कमिटीने. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं होतं की APMCमध्ये आपण मार्केटिंग, स्टोरेज आणि प्रोसेसिंग जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांना इन्क्लूड करा. ओके. आणि तिथे ग्राइंडिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि डेव्हलपमेंट ऑफ दी डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल मार्केट फॉर लोकल प्रोड्यूस, हे सर्व जे आहेत ते तिथे इन्क्लूड करायला सांगितलं होतं APMC मार्केटिंगमध्ये. ठीक आहे. APMC मार्केट जो ॲक्ट आहे त्याच्यामध्ये काय काय सांगितलं होतं त्यांनी इन्क्लूड करण्यासाठी, तर सर्वात पहिले तर त्याचे ग्रेडिंग करा, ब्रँडिंग करा, त्याचं पॅकेजिंगमध्ये थोडं इम्प्रूव्हमेंट आणा. ओके. की ज्याचे करून काय होईल, हे जे लोकल प्रोडक्ट आहेत ते इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा कम्पीट करू शकणार. ओके. आणि सिंगल इंडियन मार्केट, वन नेशन वन मार्केट या कन्सेप्टवरती फोकस करायचं रेकमेंडेशन दिलं होतं कोणी, MS स्वामीनाथनने. ठीक आहे. एम्प्लॉयमेंटविषयी त्यांनी काय सांगितलं होतं, तर एम्प्लॉयमेंटविषयी सांगताना त्यांनी रेकमेंडेशन दिले होते की जे इकॉनॉमीमध्ये रेट ऑफ ग्रोथ आहे ना त्याला ॲक्सेलरेट करा. ओके. लेबर इंटेन्सिव्ह सेक्टरवरती फोकस करा आणि तो जो सेक्टर आहे त्याचा फास्ट ग्रोथ कसं करता येईल आपल्याला, त्याच्यावरती आपल्याला अजून जास्त लक्ष केंद्रित करायची गरज आहे. ओके. त्यानंतर लेबर मार्केटची जे फंक्शनिंग आहे ना, तो जे कार्य करतो आहे ना त्याला इम्प्रूव्ह करा आणि त्याला मॉडिफाय करा. ओके. की ज्याच्यामुळे काय होईल की लेबर स्टँडर्ड जे आहेत त्याच्यामध्ये एक सुनिश्चितता येईल करणं. ओके. हां, पण त्याचा जर तर त्याच्यावरती काही इम्पॅक्ट आणू नका. ठीक आहे. लेबर स्टँडर्ड जे आहेत त्यांना तसंच ठेवा, पण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स आणा काळानुसार. ओके. तसंच जे नॉन फार्म एम्प्लॉयमेंट आहे त्याच्यामध्ये अजून जास्त ऑपॉर्च्युनिटीज डेव्हलप करा. ओके. जसं की ट्रेडिंग झाला, रेस्टॉरंट अँड हॉटेल्स झाला, ट्रान्सपोर्ट झाला, कन्स्ट्रक्शन झाला, रिपेअर झाला आणि दुसरे इतर सर्व्हिसेस झाले. हे काय झाले, हे नॉन फार्मिंग ॲक्टिव्हिटीज आहेत. ओके. तर यांना इन्क्रीज करायचं गरज आहे. ओके. तसंच नेट टेक होम इन्कम जे आहे ते एका सिव्हिल सर्वंट म्हणजे शासकीय एखादा नोकर असेल मग त्याचं एवढी तरी हा फार्मरची इन्कम व्हायला पाहिजे, त्याच्यावरती फोकस करा. त्यानंतर बायो रिसोर्सेसविषयी त्यांनी काय सांगितलं, तर जे काही ट्रॅडिशनल नॉलेज आहे इंडियन्सचा, ओके, त्याला कन्झर्व करा. ओके. आणि नॉन टिम्बर जे फॉरेस्ट प्रोड्यूस असतात, तसंच जे मेडिसिनल प्लांट्स असतात, गम्स झाला, ऑइल प्लांट झाले आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स झाले, तर यांना प्रिझर्व करण्यासाठी जी काही टेक्नॉलॉजी आहे, ठीक आहे, त्याला डेव्हलप करा आणि त्याला अजून जास्त प्रायोरिटी द्या. आयुर्वेदा बेस्ट एक्झाम्पल. ठीक आहे. तर हे काही नॅचरल आपल्या इथे जे भेटते, जे आपल्याकडे ट्रेडिशनल नॉलेज आहे त्याला यूज करा आणि त्याला अजून जास्त इम्प्रूव्ह करा. ओके. आणि त्यांना कन्झर्व करा, महत्त्वाचं म्हणजे. त्यानंतर हे बघा नेक्स्ट पॉईंट आहे, कन्झर्व करा, एन्हान्स करा, इम्प्रूव्ह करा. काय बरं, तर क्रॉपची व्हॅरायटी. ओके. आणि ॲनिमल्सची ब्रीडिंग. ओके. आता फिश स्टॉकच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, तर फिश वगैरे जे आहे त्यांना कन्झर्व करू शकतो, एन्हान्स करू शकतो आणि इम्प्रूव्ह करू शकतो त्यांची जे स्पीसीज आहेत ते. ओके. आणि त्यासाठी आपल्याला जर आर्टिफिशियल ब्रीडिंग वगैरे करावं लागलं तरी ते करा, काही प्रॉब्लेम नाही. ओके. त्यानंतर कम्युनिटी बेस्ड ब्रीडिंग कन्झर्वेशन जे आहे त्याला एनकरेज करा. ओके. आणि अलाव करा की जे इंडिजिनियस ब्रीड किंवा इंडिजिनियस स्पीचीस वगैरे आहेत त्याचं आपण क्रॉस ब्रीडिंग करू शकू कोणाजोडी, तर ते इतर जे इंटरनॅशनल ब्रीड्स आहेत त्यांच्याजोडी. त्याच्यामुळे काय होईल, तर आपली प्रोडक्टिव्हिटी अजून जास्त इन्क्रीज होईल. ओके. तर हे सर्व रेकमेंडेशन्स होते कोणाचे, MS स्वामीनाथनचे. चला मग आता आपलं पुन्हा न्यूजवरती जाऊ आपण, काय आहे ते. ओके. आपण MS स्वामीनाथनचा रेकमेंडेशन्सविषयी बघितलं. आता पुढे बघूया दुसरी इतर काही न्यूज आहे. माजी खासदार मोहन रावले यांचे निधन झाले आहेत. रावले यांनी 1991 ते 2009 या काळात 5 वेळा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. भारतीय विद्यार्थी सेना या शिवसेनेचा विद्यार्थी संघटनेचे त्यांनी अध्यक्षपदही भूषवले होते. मुंबईत महाविद्यालयांच्या निवडणुकांमध्ये भारतीय विद्यार्थी सेनेला यश मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1991 लोकसभेवर पहिल्यांदाच निवडून गेल्यावर तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंहराव सरकारच्या विरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावावरील मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहिल्याने रावले यांच्याबद्दल
उलटसुलट चर्चा झाली होती. ठीक आहे, थोडीशी माहिती आपण अविश्वास प्रस्तावाविषयी घेऊया. सर्वात पहिले लक्षात घ्या, अविश्वास प्रस्ताव हे फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये मांडता येतो. ठीक आहे, कुठे मांडता येतो? लोकसभेमध्येच मांडता येतो. राज्यसभेमध्ये त्याचा मांडता येत नाही. ठीक आहे, अविश्वास प्रस्ताव जे आहे ते साध्या बहुमताने पारित व्हायला पाहिजे. ठीक आहे, साध्या बहुमताने तो पारित व्हायला पाहिजे. कुठलाही मेंबर लोकसभामधला जो मेंबर आहे तो हा अविश्वास प्रस्ताव मांडू शकतो. ठीक आहे, अविश्वास प्रस्ताव जेव्हा मांडतो तेव्हा तो कुठल्या कारणावरून मांडण्यात आलेला आहे तो कारण तिथे दाखवण्याची गरज नाही आहे. ओके, परंतु जर अविश्वास प्रस्ताव पारित झाला तर जी गव्हर्नमेंट आहे ती पडते. ठीक आहे, सरकार पडते जर हे अविश्वास ठराव पारित झाला तर. समजा आता नरेंद्र मोदीजींची गव्हर्नमेंट आहे, जर त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव पारित झाला तर त्यांची गव्हर्नमेंट ही पडणार. ठीक आहे, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजींना हे राजीनामा द्यावा लागेल आणि त्याच्यामुळे जे आपला काउन्सिल ऑफ मिनिस्टर असतो त्यांनासुद्धा राजीनामा द्यावा लागतो. राजीनामा देणे म्हणजे काय, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या जागेवरती दुसरा कुठला तरी पंतप्रधान येईल ज्यांची त्या गृहामध्ये म्हणजे लोकसभेमध्ये मेजॉरिटी असेल. ठीक आहे, तो तिथे पंतप्रधान बनेल. राजीनामा देणे म्हणजे फक्त पंतप्रधान म्हणून राजीनामा द्यावा लागतो, त्यांना लोकसभेची सीटेवरचा राजीनामा द्यावा लागत नाही. आता वाराणसी सीटवरनं आपले पंतप्रधान जे आहेत ते येत आहेत. ठीक आहे, तर ते पंतप्रधान म्हणून स्वतःची जागा सोडतील. वाराणसीचे खासदार म्हणून ते काही जागा सोडणार नाही. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. तर एवढं आपण बघितलं कशाविषयी, अविश्वास प्रस्तावाविषयी. आता बॅचची तिकिटे मराठीत, तर बॅच समितीचे सदस्य असताना बॅचची बस तिकिटे मराठीतून छापण्यात यावी म्हणून रावले यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीवरूनच अखेर बॅचचे तिकिटे मराठीत झाले होते करणं. ठीक आहे, तर हे आपण बघितलं कोणाविषयी, माजी खासदार मोहन रावले यांचं निधनविषयी. राज्यात सर्व पाणी विक्रेत्यांचे अवैध प्रकल्प बंद करा, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे महापालिका आयुक्तांना पत्र. नागपूर, राष्ट्रीय हरित लवादाने राज्यात सुरू असलेले पिण्याच्या पाण्याचे अवैध कारखाने बंद करण्याचे पत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठवले. त्यानुसार मंडळांनी ते कार्यवाही केली. तर राज्यात बॉटलिंग प्लांट, शीतजल युनिटसाठी केंद्रीय भूजल प्राधिकरण व सक्षम प्राधिकरण यांचे ना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक असते. म्हणजे NOC असली पाहिजे. कोणाची, तर केंद्रीय भूजल प्राधिकरण व सक्षम प्राधिकरण यांचे. तसंच नियमाप्रमाणे पिण्याचे पाणी शुद्धीकरण कारखाना नोंदणीकृत असावा. पाणी विक्रेत्यांकडे स्वतंत्र प्रयोगशाळा असणे आवश्यक आहे. त्याशिवाय भारतीय मानक ब्युरोकडे त्यांनी अधिकृत नोंदणी करून त्याद्वारे ISI मार्क असणे गरजेचे आहे. ठीक आहे, थोडीशी माहिती मी इथे तुम्हाला BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, ठीक आहे, ज्याला आपण भारतीय मानक ब्युरो म्हणतो, मग त्याच्याविषयी माहिती देऊ इच्छितो. लक्षात घ्या, हे जे भारतीय मानक ब्युरो आहे ज्याला आपण ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणतो BIS, ठीक आहे, ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. कुठली बॉडी आहे? स्टॅच्युटरी बॉडी आहे. लक्षात घ्या, BIS जी आहे ते BIS ॲक्ट 1986 याचं माध्यमातून अस्तित्वात आली होती. ठीक आहे, BIS ॲक्ट 1986 याचं माध्यमातून ती अस्तित्वात आली होती. कुठली मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आहे? तर मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते. हेडक्वार्टर कुठे आहे? तर हेडक्वार्टर हे मानक भवन. कुठे? मानक भवन ओल्ड दिल्ली म्हणजे पुराणी दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे, तसंच सध्या त्याचे डिरेक्टर जनरल कोण आहे? तर प्रमोद कुमार तिवारी. कोण आहे बरं डिरेक्टर जनरल? तर आहेत प्रमोद कुमार तिवारी. ठीक आहे, हे त्यांचे आताचे डिरेक्टर जनरल आहे. ओके, तर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड स्टॅच्युटरी बॉडी आहे. BIS ॲक्ट 1986 अंतर्गत आली होती. मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन ही त्याची पॅरेंट मिनिस्ट्री आहे. एक लक्षात घ्या, 23 डिसेंबर 1986 रोजी ती प्रस्थापित झाली होती. ओके, त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? तर मानक भवन न्यू दिल्लीमध्ये आहे. आणि एक्झिक्युटिव्ह कोण आहेत? तर आता प्रमोद कुमार तिवारी हे एक IAS अधिकारी आहेत, ते त्याचे आता डिरेक्टर जनरल आहे. ठीक आहे, थोडीशी माहिती घेऊ आपण कशाबद्दल? तर NGT बद्दल. NGT जे आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल किंवा राष्ट्रीय हरित लवादा, हे सुद्धा एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. ठीक आहे, हे 2010 NGT ॲक्ट 2010 याचा अनुसार प्रस्थापित करण्यात आली होती. ओके, काम काय आहे? तर एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्ट याचं कन्झर्वेशन रिलेटेड जे काही
इश्यूज असतात किंवा जे काही केसेस वगैरे फाईल होतात तर ते केसेस सॉल्व करायचं काम कोण करतो तर ते NGT करते. NGT सारखी बॉडी असणारा भारत हा तिसरा देश आहे. पहिला ऑस्ट्रेलिया, दुसरं न्यूझीलंड आणि त्याच्यानंतर भारत हा जगातला तिसरा देश आहे ज्यांनी NGT हे प्रस्थापित केलेलं आहे. NGT जी आहे तिच्याकडे जे काही ॲप्लिकेशन्स येतात त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये हे निर्णयमध्ये आणणे गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे 6 महिन्याच्या आत जे काही ॲप्लिकेशन्स किंवा अपील आलेत त्यांना सॉल्व करणे हे बंधनकारक आहे NGTकडे. ओके, तसंच NGTचा जो हेडक्वार्टर आहे तो कुठे आहे तर NGTचा हेडक्वार्टर आहे तो दिल्लीमध्ये आहे, परंतु त्याचे रिजनल जे सीट्स आहेत ठीक आहे ते कुठे कुठे आहे तर भोपाळ, पुणे, कोलकाता आणि चेन्नई इथे त्याचे रिजनल सीट्स आहेत. ओके, आता NGTचं स्ट्रक्चर कसं असतं त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊ आपण. तर NGTमध्ये एक चेअरमन असतात, त्यांचा अपॉइंटमेंट जो आहे तो कोण करतं तर ते सेंट्रल गव्हर्नमेंट करते. ओके, आणि हे जे चेअरमन असतात ते ज्युडिशियल मेंबर असणे गरजेचं आहे. ओके, जे आपले चेअरमन आहेत ते कोण असतात तर ते एक ज्युडिशियल मेंबर असतात. किती वर्षासाठी ते त्या सीटवरती राहू शकतात तर मॅक्स टू मॅक्स 5 इयर. त्यांना रिअपॉइंटमेंट देता येत नाही. ठीक आहे, आपण त्यांची रिअपॉइंटमेंट करू शकत नाही. आणि चेअरमनचा जो अपॉइंटमेंट आहे ते अपॉइंटमेंट करताना चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहे त्यांचा जोडी कन्सल्ट करणे हे सेंट्रल गव्हर्नमेंटवरती बंधनकारक आहे. ठीक आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहे त्यांचा जोडी कन्सल्टेशन करावं लागतं सेंट्रल गव्हर्नमेंटला चेअरपर्सन म्हणून एखाद्या व्यक्तीला निवड करताना. ठीक आहे, त्यानंतर जे चेअरपर्सन आणि मेंबर्स आहेत त्यांना निवड करण्यासाठी एक सिलेक्शन कमिटी असते आणि त्या सिलेक्शन कमिटीचं म्हणजे ते सिलेक्शन कमिटी कोण बनवते तर ते सुद्धा आपली सेंट्रल गव्हर्नमेंट बनवते. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये ज्युडिशियल आणि एक्सपर्ट मेंबर्स असतात. ओके, हा जो NGT आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 20 ठीक आहे कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 20 हे ज्युडिशियल आणि एक्सपर्ट मेंबर असू शकतात. ठीक आहे, आता पॉवर आणि ज्युरिस्डिक्शन काय आहे ते आपण बघून घेऊ NGTचा. तर एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन रिलेटेड जे काही केसेस येतात त्याच्यावरती निर्णय घ्यायचा अधिकार हा NGTला आहे. ओके, त्यानंतर ओके NGT जो आहे तर NGTकडे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे या सर्व केसेस रिलेटेड. ठीक आहे, आणि ॲपिलेट ज्युरिस्डिक्शनसुद्धा आहे. आता ओरिजिनल आणि ॲपिलेट ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय लक्षात घ्या. समजा एखादा एन्व्हायरमेंट रिलेटेड केस आहे. ठीक आहे, एकतर तुम्ही डिरेक्टली NGTमध्ये जाऊन ती केस फाईल करू शकतात किंवा तुम्ही लोअर कोर्टमध्ये तो केस फाईल केला, लोअर कोर्टने एखादा निर्णय दिला तुम्हाला नाही आवडला मग तुम्ही NGTकडे त्याच्या विरोधात अपीलसुद्धा फाईल करू शकतात. परंतु NGTने जर एखादा निर्णय दिला असेल तर त्याच्या विरोधात जर अपील फाईल करायची असेल तर तुम्हाला सुप्रीम कोर्टमध्ये जावं लागतं. ठीक आहे, म्हणजे हायेस्ट बॉडी कुठली आहे सुप्रीम कोर्ट आहे ज्याचं जर NGTचा निर्णयाविरोधात तुम्हाला केस फाईल करायची असेल तर. ओके, NGT जो आहे तर NGTचा जो निर्णय आहे त्याचा पॉवर किती असतो. मग सिव्हिल कोर्टचा एखाद्याचा निर्णय असेल त्याला जेवढा इम्पॉर्टन्स आहे तेवढाच इम्पॉर्टन्स हा NGTचा याला निर्णयाला सुद्धा आहे. ठीक आहे, NGT हा नॅचरल जस्टिसचा प्रिन्सिपल फॉलो करते. ते कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908मध्ये जी काही प्रोसिजर दिली आहे त्याचा अकॉर्डिंग काम करत नाही. ठीक आहे, त्यानंतर अजून कुठले NGTकडे अधिकार आहेत तर समजा एखाद्या व्यक्ती समजा A आणि B हे 2 व्यक्ती आहे. ठीक आहे, तर Aने काहीतरी कृत्य केला, त्यांनी एन्व्हायरमेंटमध्ये काहीतरी इम्पॅक्ट केला आणि त्याचा इफेक्ट हा B व्यक्तीवरती होत असेल तर B व्यक्तीला कंपन्सेट करण्यासाठी सुद्धा NGT हा सांगू शकतो. ठीक आहे, Aला सांगू शकतो बाबा तू Bला कंपन्सेट करणं कारण तुझ्यामुळे B वरती हा एवढा प्रॉब्लेम झाला आहे करणं. ओके, त्यानंतर जे आपण बघितलं की याच्या डिसिजनची ते ताकद असते ते एखादा सिव्हिल कोर्टने दिलेला डिसिजन एवढीच असते करणं. ओके, त्यानंतर अजून काय काय आहे. जर NGTने दिलेलं जे निर्णय आहे ते तुम्ही फॉलो नाही केलं तर तुम्हाला मॅक्स टू मॅक्स 3 वर्षापर्यंत जेल होऊ शकते. जास्तीत जास्त 10 करोड रुपये हे पेनल्टी लागू शकते किंवा मग दोन्हीसुद्धा होऊ शकतात. ठीक आहे, मॅक्स टू मॅक्स 3 वर्षाची जेल, मॅक्स टू मॅक्स 10 करोड रुपये एवढा फाईन किंवा दोन्ही. ओके, तुम्हाला NGTचा विरोधात जर केस फाईल करायची असेल तर कुठे करावं लागेल सुप्रीम कोर्टमध्ये, परंतु 90 दिवसाचा आतमध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा 90 दिवसाचा आतमध्येच तुम्हाला तिथे अपील फाईल करावी लागते. कुठे सुप्रीम कोर्ट येते. आता कुठले कायदे आहे ज्याच्या अंतर्गत जर केस फाईल झाला असेल तर NGT त्याच्यावरती निर्णय घेऊ शकते. तर लक्षात घ्या, सर्वात पहिलं वॉटर ॲक्ट 1974, वॉटर सेस ॲक्ट 1977, फॉरेस्ट ॲक्ट 1980, एअर ॲक्ट 1981, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986, पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ॲक्ट 1991 आणि बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट 2002. ठीक आहे, या
जर रूल्स किंवा हे जर काय म्हणू याला ॲक्ट्सच्या अंतर्गत जर एखादा केस येत असेल तर त्याच्यावरती NGT हा निर्णय घेऊ शकते. ठीक आहे, परंतु लक्षात घ्या, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ॲक्ट किंवा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972, ठीक आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 आणि फॉरेस्ट ड्वेलर्स ॲक्ट, कुठलं फॉरेस्ट ड्वेलर्स ॲक्ट 2006, हे जर 2 ॲक्ट्सच्या अंतर्गत केसेस फाईल झाले असतील तर त्याच्यावरती निर्णय घ्यायचा अधिकार हा NGTला नाही आहे. ठीक आहे, कुठले 2 ॲक्ट आहेत तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 आणि फॉरेस्ट ड्वेलर्स ॲक्ट 2006. दुसरी महत्त्वाची बात म्हणजे काय तर लक्षात घ्या, आपण म्हणतो की NGT जे आहे, ओके, त्यांनी जर एखादा निर्णय दिला असेल तर त्याच्या विरोधात आपण सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो. हायकोर्ट असेल तर हायकोर्टने एखादा निर्णय दिला असेल तर त्याच्या विरोधात आपण सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो. मग प्रश्न असा उद्भवतो की NGT आणि हायकोर्ट सेम आहे का, तर उत्तर आहे नाही. NGT जे आहे ती एक स्टॅच्युटरी बॉडी आहे, हायकोर्ट जी आहे ती एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. म्हणून NGTने जर एखादा निर्णय दिला तर त्या निर्णयाचा अगेन्स्टमध्ये तुम्ही कलम 226च्या अंतर्गत जर तुमचे फंडामेंटल राईट्सवरती काही इम्पॅक्ट होत असेल तर तुम्ही हायकोर्टमध्ये सुद्धा केस फाईल करू शकतात. ठीक आहे, नॉर्मली तर सुप्रीम कोर्टमध्ये फाईल होतो, परंतु NGTच्या माध्यमातून किंवा NGTने एखादा लवादा दिला आणि ते तुम्हाला सॅटिस्फॅक्शन नसेल तर तुम्ही कलम 226च्या अंतर्गत हायकोर्टमध्ये सुद्धा केस फाईल करू शकतात. ठीक आहे, हा एक चॅलेंज आहे NGTसाठी की त्यांनी एखादा डिसिजन दिला तर त्याला हायकोर्टमध्ये चॅलेंज करता येऊ शकते करणं. तसंच आपण म्हटलं की बाबा NGTला 6 महिन्याच्या आतमध्ये केसेस जे आहेत त्याला सॉल्व करायचे आहेत, पण NGTकडे तेवढा पॉवर म्हणजे तेवढा मॅन पॉवर तरी असलं पाहिजे ना. त्यांच्याकडे तेवढी वर्कफोर्सच नाही की 6 महिन्याच्या आतमध्ये ते हे जे निर्णय आहेत किंवा एखादा केस आला त्याला सॉल्व करू शकणार. तर हे काय आहेत, हे चॅलेंजेस आहेत करणं कोणाचे तर आपलं NGTचे. आणि रिजनल बेंचेस पण आपण बघितलं 4च आहेत करणं. ठीक आहे, म्हणून खूप जास्त केसेस आहेत, खूप जास्त बर्डन आहे आणि ते सॉल्व होत नाही आहे. ओके, तर हे आपण NGTविषयी माहिती घेतली. मोदींजींनी जे सांगितलं होतं त्याच्याविषयी आपण आधी स्वामीनाथन कमिटीचं रेकमेंडेशन्सना डिस्कस केलं आहे. इथे एक छोटीशी माहिती आहे ती आपण बघून घेऊया. केंद्रीय कृषी विभागाचं द कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेसने 23 पिकांसाठी MSP शिफारस केली होती आणि उत्पादन खर्चाचा A2 अधिक FL आणि C2 अशा 3 प्रमुख व्याख्या केला होता. लक्षात ठेवा, कुठली कुठली आहे तर A2 अधिक FL आणि C2. ठीक आहे, आता A2मध्ये कुठली कुठली बाबी येतात ते लक्षात घ्या. तर A2मध्ये शेतकऱ्यांना आलेल्या एकूण खर्चाचा समावेश आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी कामगार, बी बियाणे, खते, कीटकनाशके, इंधन, पाटबंधारे, यंत्रदुरुस्ती आदीसाठी केलेला खर्च पण समावेश होतो. A2 अधिक FL मध्ये A2 अधिक शेत मजूर मूल्याचा समावेश होतो. FL म्हणजे फार्म लेबर. ठीक आहे, तर A2 आणि FL हे A2 प्लस FL मध्ये समाविष्ट होतात. C2मध्ये काय येते तर C2मध्ये तुम्ही जर लोन वगैरे घेतली असेल ना तर लोन परतफेडसाठी जे लागणारे हप्ते वगैरे आहे त्यांचासुद्धा समावेश होतो. ठीक आहे, आणि ते सर्व कॅल्क्युलेट करून मग तुम्हाला MSP डिसाईड करावी लागते. ओके, तर हे आपण बघितलं A2 प्लस FL आणि C2 विषयी. पुढे बघू अजून काय आहे न्यूज. ओके, भारतातील आर्थिक सुधारणामुळे परदेशी गुंतवणूकदार सकारात्मक असे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने म्हटले आहेत. कुठे म्हटलं तर असोकॅम जे आहे यांच्या एक समारंभ होता तिथे ते बोलत होते. आता आपण थोडीशी माहिती असोकॅमविषयी घेऊया. ठीक आहे, सर्वात आधी लक्षात घ्या असोकॅमचा फुल फॉर्म काय आहे. असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया. काय बरं, असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया. ठीक आहे, ही एक अपेक्स ट्रेड ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे जे ट्रेड ऑर्गनायझेशन्स असतात तिथे ही सर्वात मोठी ट्रेड ऑर्गनायझेशन आहे. लक्षात ठेवा, आपण जेव्हा प्रेशर ग्रुप वगैरे डिस्कस केला होता, ठीक आहे, तेव्हा आपण बघितलं होतं फिक्की आणि असोकॅम. ठीक आहे, फिक्की आणि असोकॅम जे आहे ते काय आहेत तर ते इन्सायडर ग्रुप आपण याला म्हणतो. इन्सायडर ग्रुप म्हणजे काय तर हे गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येऊन काम करतात. ठीक आहे, प्रेशर ग्रुप आहे परंतु गव्हर्नमेंट यांची सल्ला आणि शिफारस घेते एखादी पॉलिसी वगैरे आणायची असेल तर. ठीक आहे, म्हणून यांना आपण काय म्हटलं होतं, यांना आपण इन्सायडर ग्रुप म्हटलं होतं. ओके, पुन्हा ते एकदा तुम्ही रिवाईज करून घ्या प्रेशर ग्रुप वगैरे. तसंच कधी प्रस्थापित झालं होतं तर 1920मध्ये हे प्रस्थापित झालं होतं. ओके, त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर हेडक्वार्टर न्यू दिल्लीमध्ये आहे आणि रिजनल सेंटर्स अहमदाबाद, बेंगलुरू, रांची, जम्मू, चंदीगड, कोलकाता येथे आहे. ओके, 2019पर्यंत याची मेंबरशिपची जी संख्या होती ती होती 4.5 लाख कंपनी. ठीक आहे, एवढे सर्व याचे असोकॅमचे मेंबर आहे. ओके, असोकॅम कुठल्या कुठल्या सेक्टरना रिप्रेझेंट करते, ट्रेड, इंडस्ट्री आणि प्रोफेशनल ग्रुप्स. ठीक आहे, कुठले कुठले ट्रेड, इंडस्ट्री आणि प्रोफेशनल ग्रुप्स. तर हे जे काही
सेक्टर्स आहेत यांना आपलं आसोकेम रिप्रेझेंट करते. तसंच आपलं जे काय म्हणतात त्याला सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन असते, ठीक आहे. सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन जे आहे ते इश्यू करायचा अधिकार जे आहे ते आसोकेमकडे आहे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट, ठीक आहे. सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन जे आहे ते इश्यू करायचा अधिकार जे आहे ते कोणाकडे आहे, ते आसोकेमकडे आहे. ओके. आणि बिझनेस विजासाठी ते रेकमेंडेशनसुद्धा देतात. ओके. आणि एखादा कमर्शियल इनव्हॉइस असेल, म्हणजे पावती असेल एखादी कमर्शियल, ठीक आहे, तर त्याला सुद्धा सर्टिफाय करायचा अधिकार कोणाकडे आहे, तर ते आपल्या आसोकेमकडे आहे. आता तुम्ही म्हणतील इनव्हॉइस म्हणजे कुठलं इनव्हॉइस, तर फॉरेनमधनं जर एखादा कमोडिटी आपल्या भारतामध्ये येते, मग त्याचा जोडी एखादं बिल असते ना, आणि त्या बिलवरती अख्खं डिस्क्रिप्शन लिहिलेलं असतो की ते कुठून आलं आहे, काय आलं आहे, त्याचं काय प्राइजेस आहे करणं, ठीक आहे. तर ही कमोडिटी ओके आहे का नाही, किंवा त्याच्यामध्ये जी लिहिली गेली गोष्ट आहे ते बरोबर आहे का नाही, ते अप्रूव्ह करायचं काम आसोकेमचा असतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये ते बघतात की बाबा ओरिजिन कुठून झालं आहे, मग त्यासाठी सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन ते देतात करणं. त्यानंतर कमर्शियल इनव्हॉइस जे असते ते बघतात, आणि बिझनेस विसासुद्धा प्रोव्हाइड करायचं काम कोण करते, ते आसोकेम करते. म्हणजे बिझनेस विषयी रेकमेंडेशन देते, शिफारस करायचं काम करते कोण, तर आसोकेम, ठीक आहे. सध्याचे प्रेसिडेंट कोण आहे, तर ते आहेत निरंजन हिरानंदानी. ओके. निरंजन हिरानंदानी जे आहेत ते सध्या आसोकेमचे प्रेसिडेंट आहे. तर हे आपण बघितली माहिती कशाबद्दल, आसोकेमबद्दल, ठीक आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA विषयी आपण थोडीशी माहिती घेऊया, ठीक आहे. त्यानंतर आता NIA विषयी काय माहिती आपल्याला इथे दिली गेली आहे, तर एक मिनटं. ओके. हां, मग NIAचा फुल फॉर्म काय ते लक्षात घ्या. सर्वात आधी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. NIAचा फुल फॉर्म काय आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. टेररिस्ट रिलेटेड ॲक्टिव्हिटीमध्ये तपास करायचं काम कोणाचं आहे, तर ते NIAचं आहे, ठीक आहे. टेररिस्ट रिलेटेड जी काही ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये तपास करायचं काम कोणाचं आहे, तर ते NIAचं आहे. NIA ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे, ठीक आहे. कधी कुठल्या कायद्याने अस्तित्वात आली होती, तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ॲक्ट 2008, ठीक आहे, या कायद्याने अस्तित्वात आली होती. कधी, तर 31 डिसेंबर 2008. ओके. आणि हे आणण्यामागचं मेन कारण काय होतं, तर 26/11चा जो मुंबई अटॅक झाला होता तिथे आपल्याला समजलं होतं की आपला जो इंटेलिजन्स आहे तो फेल झाला होता. ओके. मग त्यामुळे आपण NIA ही बॉडी बनवली. हेडक्वार्टर कुठे आहे, न्यू दिल्ली येथे. रिजनल सेंटर कुठे कुठे आहे, तर हैदराबाद, गुवाहाटी, कोची, लखनौ, मुंबई, कलकत्ता, रायपूर, जम्मू येथे आहे. ओके. आणि ते स्वतःची एक मोस्ट वॉन्टेड लिस्ट जी आहे ती मेंटेन ठेवते की बाबा कुठले कुठले आपल्याला याच्यामध्ये मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये आहे, तर ती लिस्ट मेंटेन करायचं काम करते. कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते, तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत येतो. आताचे चीफ कोण आहे, तर ते YC मोदी आहेत, ठीक आहे. तर हे आपण NIA विषयी माहिती घेतली. ओके. अजून काय आहे का पुढे बघून घेऊ आपण पटापट. ओके. राज्यात एकाच दिवसात विक्रमी 29,000 डिजिटल सातबारा आणि खाते उतारे डाउनलोड, ठीक आहे. आता महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये महाभूलेख, ठीक आहे, महाभूलेख ही एक ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला काय करता येते, तर डिजिटल सातबारे हे डाउनलोड करता येतात, ठीक आहे. आता सातबारा काय असतो ते पण थोडीशी माहिती घ्या. समजा माझी इथे एक जमीन आहे, हा माझं गाव A मध्ये एक जमीन आहे, गाव B मध्ये एक जमीन आहे, गाव C मध्ये एक जमीन आहे, गाव D मध्ये एक जमीन आहे. तर हा जमीन माझं नावावर आहे, तर हे याचा जो आयडेंटिटी कार्ड एक प्रकारे म्हणायचं, ठीक आहे, त्याला आपण सातबारा म्हणतो, ठीक आहे. जमिनीचा जो आयडेंटिटी कार्ड असतो ज्याच्यावरती लिहिलेलं असतं की बाबा तू कोणाची आहे, करणं काय आहे, किती तुझं डायमेन्शन्स वगैरे काय आहे, ठीक आहे. तर ते सर्व जी माहिती देते जमिनीविषयी त्याला आपण सातबारा म्हणतो. मालिकी हक्काचं ते परवाना असतो एका प्रकारे, ठीक आहे. तसंच एक अजून असतो 8 हे डॉक्युमेंट, ठीक आहे. 8 हे काय असतो, समजा A साठी एक सातबारा आहे, B साठी एक सातबारा आहे, C साठी एक सातबारा आहे आणि D साठी एक सातबारा आहे. पण जेव्हा मी तहसीलदारकडे जातो की बाबा मला रेव्हेन्यू भरायचं आहे करणं, ठीक आहे, जमिनीची जी आपल्याला एक स्पेसिफिक काय म्हणतो गव्हर्नमेंटला पोच द्यावी लागते, किंवा त्याला काय म्हणता येईल, तर गव्हर्नमेंटला आपल्याला टॅक्स द्यावा लागतो, ठीक आहे. तर समजा A साठी माझं वेगळं सातबारा आहे, मग तहसीलदारकडे जाऊन मी A साठी भरेल वेगळा, B साठी भरेल, C साठी भरेल आणि D साठी भरेल. ओके. टॅक्स भरावा लागतो जमिनीचा आपल्याला, लँड रेव्हेन्यू ज्याला आपण म्हणतो. मग त्यावेळी काय होतं, तहसीलदारासाठी लई लफडा होतो ना, का बाबा Aचा सातबारा वेगळा, Bचा सातबारा वेगळा. मग 8A हा डॉक्युमेंट काय करतो माहिती का, चारही जमिनी आहेत ना, चारही जमिनीचा एक कॉमन पेपरवरती तो सर्व इम्पॉर्टंट डिटेल्स जे आहेत तो मेन्शन करतो.
ठीक आहे. 7/12 प्रत्येक जमिनीचा असतो, परंतु एका व्यक्तीचा अंतर्गत किती जमीन आहे ते मेजर करण्यासाठी आपण 8A डॉक्युमेंट यूज करतो. ओके. आणि आता डाउनलोड खूप जास्त केले तर आपण 29,000 एवढे डिजिटल 7/12 डाउनलोड केलेत एका दिवसात. मग त्यासाठी ही न्यूज आली आहे. ओके. महाभूलेख, ओके, हे आता ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं. महाभूलेख, महाराष्ट्र भूमी अभिलेख त्याचा फुल फॉर्म आहे. ओके. रस्ते स्वच्छ करणारी भिक्षेकर्यांची खराट पलटण, व्हेरी व्हेरी गुड एक इनिशिएटिव्ह घेतला आहे. ठीक आहे. थोडंसं मी वाचून घेतो, नंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो काय आहे ते. तर डोक्यावर टोपी, संत गाडगे बाबांचे नाव असलेली टी शर्ट, कोपऱ्यापर्यंत असलेले हातमोजे आणि मुखपट्टी असा पेहरावा परिधान करीत खराटा पलटणी तील भिक्षेकरी महिलांनी हाती खराटा घेत रस्ते स्वच्छताची मोहीम राबवली. भीक मागण्याशिवाय दुसरे काहीच ठाऊक नसलेल्या महिलांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला मिळाला. कष्टकरी ही नवी ओळख प्राप्त होण्यास त्यांचा चेहऱ्यावर समाधान झळकले. ठीक आहे. भिक्षेकर्यांचे डॉक्टर म्हणून परिचित असलेले डॉक्टर अभिजित सोनावणे. कोण बरं? भिक्षेकर्यांचे डॉक्टर म्हणून परिचित असलेल्या डॉक्टर अभिजित सोनावणे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही खराट पलटण शनिवारी अवतरली. 50 ते 75 वर्षे वयोगटातील 35 महिलांच्या गटाने शनिवारवाडा आणि लाल महल परिसराची सफाई केली. डॉक्टर सोनवणे यांच्या सोहम ट्रस्टने या सर्व महिलांना 100 रुपये मोबदला दिला आणि खराटा पलटणीतून कष्टाचा पहिला कमाईचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकला. तर बेसिकली काय केलं माहिती आहे का, जे आपले डॉक्टर अभिजित सोनवणे आहे, ज्यांना भिक्षेकर्यांचे डॉक्टर म्हणतात, मग त्यांनी त्यांच्या जो सोहम ट्रस्ट आहे त्याच्या माध्यमातून काय केलं की जे काही महिला होते जे भीक मागायचं काम करत होते, मग त्यांचा हातात झाडू दिला आणि त्यांना एक सफाई कर्मचारी म्हणून काम दिला. ठीक आहे. हे एक इनिशिएटिव्ह आहे की कसं काय तुम्ही जे समाजातले जे दुर्बल घटक आहेत त्यांना एम्पॉवर करू शकतात करणं. त्यामुळे ही न्यूज आहे. बाकी याच्यामध्ये इतर असं काही जास्त महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे. ॲक्ट वगैरे असं काही नाही जे आपल्या परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. फक्त लक्षात ठेवा भिक्षेकर्यांचे डॉक्टर म्हणून डॉक्टर अभिजित सोनावणे यांचं नाव लक्षात ठेवा. तर ही एक न्यूज होती. ओके. काल भारत हरलेला आहे टेस्ट मॅच पहिली. तर आजसाठी एवढीच न्यूज आहेत. तुम्हाला काही डाऊट असल्यावरती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. PDF जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे आणि टेलिग्रामची लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. ओके. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.